चला आता राहिल्याला रोटर मारा जाऊया. 12 वाजले म्हणजे उन्हाचं जायला लागते, कारण सकाळचा पाला जर असा रोटरला गुंडाळतोय. बारा 32 झाले आणि आता आलोय आपण शेतात. आता उशीर न करता डायरेक्ट चालू करूया, कारण ऊन पण पडलंय व्यवस्थित आज. काल आपल्याला इथपर्यंत चालतंय, आज इकडचं पूर्ण करून घेऊया. नांगरा एकदा सुरुवात करूया, मग बघूया ऊस लावायचा का नाही, कारण अजून जरा निर्णय ठाम नाही आहे. आणि आपण कालच्यापासून जो रोटर मारला तो मीडियम फर्स्ट मध्ये मारायला आलो आहे. घट्ट बसते मशीन वरनं फिरले त्यामुळं, पण पाला कुठे जबरदस्त झाली. आणि आज आपण सगळी घाण झाली. आता फक्त राहिली विहिरीवली, अजून फक्त एक तर राहिलंय की. अजून एक 5 एकर आहे, म्हणजे त्या शेताला नाव तांबजायचं आहे, अजून ते पण करायचं आहे पूर्ण. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पालाकुटी होती तेच झालं. ट्रॅक्टरातला आमच्या आता डिझेल संपलंय. हो काय तर मी संपलायचा हो या. आणि ती रोटर मारून झालेला आहे सगळा. 5:38 झाले. मला वाटतं 12:38ला आपण आलतो वरतं.
झालं सगळं आता रोटरचं काम कधी इथलं झालंय. अजून एक 5 एकर मारायला आहे. तर थांबायला नको, जाऊयात. तर चला जाऊन आंघोळ करायला लागणार आहे. आणि ही आपली लावण मागं व्हिडिओ केलता देऊ. आता 2 महिने जवळजवळ पूर्ण होणार हिला आणि एवढी आली आहे बघा ही. बाकी यांनी सगळी भाजी तीन केली आहे. हरभरा केला आहे, मेथी केली आहे, पोकळा केला आहे, त्यानंतर भुईमुळा केला आहे, वरच्या मुळे शेंगा केल्यात, मका केला आहे. हाय 5 गुंठच कर पिकं सगळी झाली आहेत आत्तर पिकं याच्यातनं. आता इकडं रोपं लावायचे. तर यो रोटर जो मारून झाला आहे तो 3000च्या डिझेलमध्ये झाला आहे. 3000ची एक टाकी संपली आणि आता एक थोडं म्हणजे आता एक 5-7 लिटर संपला असेल आता या टाकीतलं. जवळजवळ 3500 रुपयेमध्ये यो रोटर मारून झाला. 3500 रुपयेमध्ये आपलं मला वाटतंय काहीतरी 120 गुंठ म्हणजे 12,000 रुपयाचं काम झालंय. 3000 रुपयाच्या तेलात म्हणजे जे यांच्याकडे ट्रॅक्टर नाही ती भाड्यात लोक करतात त्यांच्यासाठी हे 12,000 रुपयाचं काम झालंय. आता नांगरट 12,000 रुपये होणार. आपला आता एक टाकी संपली आहे, नांगरटीला एक टाकी संपणार. म्हणजे आपलं जवळजवळ नाही म्हणलं तर इथं 25,000 रुपये संपतील या मशागतीसाठी. मग बाकी तुम्हाला अपडेट नाही तर तिथं राहणार आहे जसं डिझेल संपणार तसं. आता मी 3,000 रुपये संपले. मी परवा 12,000 रुपये डिझेल आणले. तो काही व्हिडिओ करायला नव्हता मी. संध्याकाळचं जाऊन मी 12,000 रुपये बरोबर डिझेल घेऊन आलो. आता पूर्ण हिशोब आहे तुम्हाला मी टोटल सगळं सांगणार आहे शेवटी की किती खर्च आला. आमचं रान तयार करायचं समजा ट्रॅक्टर असला तर आणि जर ट्रॅक्टर भाड्यानं असला तर किती खर्च येईल.